विनोदी कुठलंही कार्य करणं आणि एका गंभीर भूमिकेमध्ये येणं ह्याच्यामध्ये काय फरक असतो? याच्यातला फरक असा आहे की विनोदी काम हे कायम फ्रेश लागतं, की फार कमी लोकांना उत्तम विनोद करता येतो. विनोद करण्यासाठी तुम्ही तीव्र बुद्धिमान असावं लागतं. म्हणजे त्यावेळेस असं होतं की डिरेक्टर जे सांगायचं ते सगळं. आजकाल काय झालंय की बऱ्याच जणांना प्रोड्युसर जे सांगतात त्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्याच्याबद्दल आपलं मत? पण तो निर्माता आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि म्हणून तो काही जर मला सांगायला आला तर मी चित्रपट असे सोडलेलेही आहेत, अच्छा. मी नाटकही असं सोडलेलं आहे. पण नाटक ही अशी एकमेव कला आहे की जिथे तुम्ही वैयक्तिक असता, तुमच्याशी AI तुमचं काही वाकडं करू शकत नाही. आणि तुम्हाला तरी देखील तर तुम्ही AIच्या साहाय्याने मी अस्सल असल्यापेक्षा भारी आहे असं दाखवता येईलच, पण ती भुरटेगिरी आहे. क्लास लावून अभिनय शिकता येतो? क्लास लावून डिसिप्लिन शिकता येते. अभिनय तुमच्याकडे असावा. तर स्पर्धेत उतरल्यानंतर असा विचार करायचा, मला नाही मिळणार तर कोणाला. तर जुने कलाकार हे विनोदाचं एक भान ठेवायचे. आत्ताच्या गोष्टींमध्ये ते भान कुठंतरी कमी पडतंय किंवा जास्त अतिरेक केला जातोय असं कधी वाटतं? हा खेळच ऍक्टिंगच्या पेशन्सचा आहे, सिनेमाचा. तर OTT भूमिकांमध्ये ज्यावेळेस आपण एखादी वेब सिरीज बघतो ती कंटिन्युटी मध्ये असते आणि पिक्चर बघताना तो 3 तासाचा 2.5 तासाचा ह्या टाइप मध्ये असतो. तर ह्या माध्यमांमध्ये प्रदर्शित होताना काही बदल असतात? नमस्कार, मी अजिंक्य भावे. इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्ट सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत आनंद इंगळे सर. आनंद इंगळे हे पुण्यात जन्मलेले, ग्रिप्स नाट्य चळवळीपासून अभिनयाचा प्रवास सुरू करणारे कलाकार. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये खूप महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नंतर मराठी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे. चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लपंडाव ह्या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रामध्ये सिनेमामध्ये पदार्पण केलं आहे. पुढे बालक पालक, पोस्टर गर्ल आणि काशीनाथ घाणेकर, पांडू यासारख्या असंख्य चित्रपटातून आपण त्यांना बघत आलो आहोत. टीव्ही मालिकेमध्ये हसवा-हसवीच्या भूमिका करणं, विनोदी भूमिका करणं, प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणं हे किती कौशल्याचं असतं हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. त्यांचा अभिनय प्रवास, रंगभूमीपासून टीव्ही आणि सिनेमांपर्यंतचा अनुभव, पात्र निवडीची प्रक्रिया आणि त्यांच्या पुढील भूमिकांबद्दल सुद्धा. तर चला तर मग सुरू करूयात आनंद सर यांच्याशी खास संवाद. सर, तर नमस्कार. मला पहिल्यांदा तर ऍक्च्युली जाणून घ्यायला आवडेल की तुमची करिअरची जी सुरुवात आहे आणि जो आतापर्यंतचा जो करिअरचा प्रवास आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मी अतिशय सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे या संपूर्ण प्रवासाबद्दल. या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणीतरी मला असं भेटलं की ज्याच्यामुळे पुढे काहीतरी शिकता आलं, पुढे काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करता आला आणि आय एम रिअली हॅपी. म्हणजे मी आत्तापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीवर अतिशय सुखाचा प्रवास होता असं मी म्हणेन. जे जे खडतर मार्ग होते त्याच्यातच मजा येत होती. अगदीच सोपं सरळ काही करायचं असतं तर ह्या क्षेत्रात कशाला आलो असतो. बरोबर. अनसर्टिनिटी, अनिश्चितता हेच या क्षेत्राचं बलस्थान असल्यामुळे त्याची मजा कायम घेत राहिलो. अवघड प्रसंगातनं काम करून आपल्या कलेमुळेच आपल्याला काय बळ मिळतं हेही अनुभवलं आणि आता इथपर्यंत जो काही आहे आणि मला याची नम्र जाणीव आहे की अजून बरंच काम करायचं राहिलंय, बरंच काम डोक्यात आहे. तर आतापर्यंत तर मी या प्रवासाबद्दल अतिशय सुखी, समाधानी आहे. जसं की आपण बघतो की लपंडाव ह्या चित्रपटापासून ऍक्च्युली तुमचा प्रवास जो आहे तो हो. सुरू झाला. तो पहिला अनुभव ऍज अ अभिनेता म्हणून तुम्हाला कसा होता? अरे खरं सांगू, तेव्हा काही फार कळतच नव्हतं. अच्छा. म्हणजे श्रावणी देवधर मॅडम त्यांचा तो दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता आणि देबू देवधर त्याचे कॅमेरामॅन, सुनील बर्वे त्याचा हिरो होता आणि आम्ही सगळे त्याचे मित्र. तर आम्हाला ते चित्रपटात आपण काहीतरी काम करतो त्याच्यापेक्षा एक सहलच होती ती, की मजा करायचं जाऊन हे ते. मला असं वाटतं की तशा अर्थाने कॅरेक्टर काहीतरी केलं आहे किंवा आता हा व्यवसाय किंवा हा चित्रपटाकडे आपल्याला बघायला पाहिजे. तर मला वाटतं रवी दासोचा बालक पालक हा चित्रपट की जिथे तुम्हाला एक कॅरेक्टर मिळालं, मग शाळा,
बरोबर. त्या चित्रपटामध्ये. मग मग पुढे जे काही होत गेले. मग जेव्हा मला पाऊल वाट या चित्रपटासाठी आपलं पहिल्यांदा स्टेट अवॉर्ड मिळालं, तेव्हा मग लक्षात आलं की नाही, आता हे दिस इज अ सिरियस बिझनेस. तोपर्यंत खरं सांगू का, मुक्ता, जब्बार पटेलांचा मुक्ता चित्रपट होता. या सगळ्यामध्ये आम्ही एक मज्जा म्हणूनच जात होतो. मज्जापेक्षाही शिकत होतोच. पण व्यवसाय म्हणून आपल्याला कोणीतरी गांभीर्याने घेईल अशा त्या भूमिका नव्हत्या. त्यानंतर मिळाल्या. अच्छा. आणि मी जसं म्हणलं की चित्रपटात मी फार उशिरा आलो. कारण नाटक आणि त्याच्यानंतर मालिका तेव्हा ते नवीन क्षेत्र होतं. आणि मला याची पूर्ण कल्पना होती की आपला काही आपण हिरोचा चेहरा नव्हे, आणि ती वेगळी गोष्ट आहे. आणि हिरोच्या मित्रांची कामं करण्यात मला फार रस नव्हता. अच्छा. तशी मिळालीही नाहीत फार. म्हणजे मी खूप मिळत होती आणि मी नाही म्हणत होतो असाही भाग नाही, पण मला नाटकात जास्त रमत होतो, हे तितकंच खरं. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो तुमच्या प्रवासामध्ये की थिएटर मधून चित्रपट आणि त्याच्यानंतर टीव्ही कडे येताना सर्वात मोठा बदल तुम्हाला कुठला जाणवला? आता हा नेहमीचाच प्रश्न आहे, पण मला त्यामुळे नेहमीचंच उत्तर द्यावं लागेल हम्म, हम्म. की मला वैयक्तिकदृष्ट्या ह्या तीनही माध्यमांच्या बलस्थानांची फार गंमत वाटते. तुम्हाला हे अगदी नेहमीच सगळ्यांचंच, कुठल्याही कलाकाराचं उत्तर असेल की ती एक जिवंत कला आहे, नाटक. बरोबर. अर्थातच. आणि इथे तुम्हाला तुमचं काम सुधारता येतं, तुमच्याकडे रिटेक असतात. बरोबर. ही गोष्ट जर सोडली, किंबहुना सिनेमा ह्या क्षेत्राचे तर बलस्थान असे की तुम्हाला प्रचंड वेळ थांबून राहायला लागल्यानंतर त्या एका छोट्याशा वेळात पुन्हा परफॉर्मन्स करायचा असतो. बरोबर. कारण लाइटिंग होणार आहे, बाकीच्या गोष्टी होणार आहेत. यासाठी तुम्हाला ऍक्टर म्हणून पेशन्स प्रचंड लागतो. आणि म्हणजे हा खेळच ऍक्टिंगच्या पेशन्सचा आहे, सिनेमाचा. अर्थातच मी जेव्हा मालिका करत होतो, आता एक 10-1 वर्ष झाली असतील मी दूरदर्शन मालिका करू शकलेलो नाहीये. पण जेव्हा मी करत होतो, तेव्हा मी अगदी भरपूर करत होतो. एका वेळेला 2-2, 3-3 करत होतो. आणि त्याचं एक बलस्थान वेगळं होतं. तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे बापरे! त्यावेळच्या लोकांनी मला हे शिकवलं. विनय आपटे असतील किंवा बरोबर. प्रतिमा कुलकर्णी असतील. त्यावेळेला प्रपंच सारखी सीरियल असेल किंवा संजय सुरकर असतील. या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे माझ्या करिअरमध्ये. ही सगळी माणसं, मी जसं म्हणलं ना की माझ्या आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावरती वेगवेगळी चांगली माणसं मला भेटत गेली. राकेश सारंग असतील, श्रीरंग गोडबोले आहेत. अर्थातच नाटकातली नावं मी घेईनच. तर त्यांनी मला ते शिकवलं की कॅमेऱ्यासमोर काम करताना किती हालचाल करायची आहे. तुला खूप जास्त करायची गरज नाही. पण नंतर नंतर मला असंही लक्षात आलं की आपण कॅरेक्टर करावं. बरोबर. कॅमेरा पकडायचं ते पकडेल. नाटकात मी पूर्ण दिसणार आहे, कॅमेऱ्यात मी एवढाच दिसणार आहे, सिनेमात मी तेवढाच दिसणार आहे म्हणून हे करायला नको, असं काहीही करायचं नाही. आपण आपलं कॅरेक्टर करायचं. त्या कॅरेक्टरचे हावभाव जर थोडे मोठे असतील तर तसं, जर संयत असतील तर तसं. बघतील काय करायचं ते. ते काम टेक्निकल लोकांचं आहे, ते त्यांनी करावं. करेक्ट. बालक पालक मराठी चित्रपट सृष्टीतला एक असा चित्रपट जो त्यावेळेस अपेक्षित नव्हता. हम्म. त्याच्यामध्ये भूमिका करताना कुठली एक भावनिक तयारी करावी लागली की ह्या चित्रपटाचं कथानक ऐकताना तुम्हाला काही विचार आले मनात? खरं तर नाही. ह्याचं कारण असं होतं की रवी जाधवचं काम त्याच्यावरती झालेलं होतं. आणि त्यांनी जेव्हा मला भूमिका सांगितली की हे कसं करायचं आहे, तर तेव्हा त्या विषयातल्या त्या मुलांचा जो गाभा आहे, त्या परिसरात आम्ही नव्हतो. मला नेहमीच एक ठाम कर्मठ वडिलांचं काम करायचं होतं. बरोबर. आणि थोडीशी त्याला एक ह्युमरची बाजू आहे. फार सीनही नव्हते, 2-3 सीन आहेत त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे. पण तर ती जी गंमत होती, ती मला असं वाटतं की दिग्दर्शकाने आम्हाला सांगितलेली होती. पण नंतर जास्त असं वाटलं की अरे बापरे, हा सिनेमा इतक्या महत्वाच्या विषयावर बरोबर. बोलतो आहे. म्हणजे आधी माहित नव्हतं असं नाही माझं म्हणणं. त्याचा आवाका नंतर कळला, करेक्ट. असं माझं म्हणणं आहे. रणांगण असेल किंवा गोट्या असेल, हो. अशा चित्रपटांमध्ये तुम्ही गंभीर भूमिका देखील साकारल्या आहेत. आणि कलाकार म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल जाणवतो? म्हणजे एक विनोदी
कुठलंही कार्य करणं आणि एका गंभीर भूमिकेमध्ये येणं ह्याच्यामध्ये काय फरक असतो? अ, मला असं वाटतं की ती व्यक्तिरेखेचीच काय म्हणतात त्याला सौंदर्य आहे. विनोदी काम किंवा गंभीर प्रकृतीचं काम या दोन्हीही गोष्टी ह्या त्याच एका लयीच्या वरती आपण ज्याला रिदम म्हणतो, बरोबर. ताल, लय. अर्थातच ताल आणि लय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाद वेगवेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला कष्ट तेच करावे लागतात. म्हणजे ह्याच्यात काही शंका नाही की तुम्हाला कुठल्या पद्धतीने म्हणजे खरं तर तू म्हणतोयस ना तर तशी माझी व्यावसायिक चित्रपटांमधली गंभीर भूमिका ही पुढचं म्हणजे आपलं पहिलं काय पाऊल वाट या चित्रपटातली ज्याला मला स्टेट अवॉर्ड मिळालं. बरोबर. तर ते गांभीर्यपूर्ण भूमिका होती ती. त्याच्यामध्ये 2-3 सीन अतिशय गंभीर आणि अतिशय महत्वाचे. पण तो व्यक्तिरेखेचा भाग असतो. Correct. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की म्हणजे काय की विनोदी भूमिका आहे पण ती व्यक्तिरेखा कायम विनोदच करत असते का? ती त्या चित्रपटामध्ये एक विनोद निर्माण करण्याची एक काही वेळाची जबाबदारी त्या व्यक्तिरेखेवर आहे. आणि हे अगदी सर्वमान्य, ह्याच्यात काही फार मोठं काही सांगत नाहीये मी. तर मला जो फरक वाटतो ना तो एक वेळ गंभीर काम हे तुम्हाला काय म्हणतात प्रयत्नांनी किंवा यांनी करता येतं. पण विनोदी काम ह्यासाठी तुम्हाला खूप जास्त टायमिंगची गरज आहे. बरोबर. याच्यातला साधा फरक सांगू का? नक्कीच. एक इमोशन समजा दुःखाची आहे किंवा कुठली आहे ती तुम्ही अनेक वेळेला बघता एखाद्या नाणारे काय काम केलंय वगैरे. पण विनोदी काम तुला एक विनोद 5व्यांदा सांगितलं तर कंटाळा येतो की नाही? नक्कीच. अरे सारे कळलं रे, झालं तू 5व्यांदा सांगतोयस आता, बस झालं. याच्यातला फरक असा आहे की विनोदी काम हे कायम फ्रेश लागतं. Correct. विनोद हा कायम नवीन असावा लागतो, कायम त्याचं टायमिंग फ्रेश असावं लागतं असं मला वाटतं. हा, तर त्यामुळे ते जास्त आव्हानात्मक आहे अशी माझी धारणा आहे. त्याच्याशीच रिलेटेड मला तुम्हाला पुढचाही प्रश्न विचारायला आवडेल. ये रे ये रे पैसा. हा, म्हणजे ह्या चित्रपटाची जर आपण सिरीज बघितली तर त्याच्यामध्ये जे एक परफेक्ट टायमिंग प्रत्येक सीन मध्ये तुमचं दिसतं, त्या मागचं खरं गमक काय आणि सहकलाकारांबद्दल काय सांगाल? अर्थातच. अरे सगळे अप्रतिम टायमिंग असलेले नट आहेत. सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत होता, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये प्रियदर्शन जाधव. अर्थातच संजय जाधवला ती हातोटी आहे. आणि दुसरा म्हणजे ये रे रे पैसा भाग 2 याच्यामध्ये पुष्कर श्रोत्री होते, त्याच्यानंतर अनिकेत विश्वासराव होता आणि त्याचा दिग्दर्शक वेगळे होते. तर ढोमे होता, हेमंत ढोमे, तो तेव्हा त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सगळ्यांना विनोदाची उत्तम जाण आहे. बरोबर. आणि एकमेकांचं काम बघत काय म्हणतात त्याला तो प्रसंग खुलवणे ह्याची एक हातोटी आहे. तर त्याच्यात जास्त मजा आली. आणि तुम्हाला कधीच असं नसतं की तुम्ही एकट्याचं काम विनोदी करता. करेक्ट. ऍक्टिंग आणि विशेषतः विनोदी अभिनय ह्याच्यामध्ये ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. तुम्ही जितकी एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया तुमची मजेशीर असेल तितकं ते काम जास्त मध्ये मजेशीर वाटतं असं मला वाटतं. म्हणजे विनोदाचे जे प्रकार आहेत ना, काही शाब्दिक आहेत, करेक्ट, कायिक आहेत, वाचिक आहेत आणि अर्थातच रिॲक्टर. फक्त रिॲक्शनवर सुद्धा तुम्ही प्रसंग खुलवू शकता. बरोबर. ही जी ताकद आहे ना सायलेन्स मधली, न बोलण्यातली, ती त्या टायमिंगची गंमत आहे असं मला वाटतं. आणि ते या सगळ्या नटांकडे अगदी भरभरून आहे आणि त्यामुळे कदाचित तो चित्रपट खुलतो. आम्हाला तो स्क्रीनवर बघतानाही सेम तसाच अनुभव नाही, केला. स्क्रीनवरचं मी तुला अजूनच सांगतो, ते श्रेय नुसत्या कलाकारांचं नसून ते श्रेय हे दिग्दर्शकाचं, एडिटरचं आहे. बरोबर. कारण हा चित्रपट तुमच्या समोर मांडतो तो दिग्दर्शक. Correct. त्यामुळे मला चित्रपट म्हणशील तर ते दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तो जसा दाखवणार तसं तुम्हाला चित्रपट दिसणार. पडदा बाजूला गेल्यानंतर नाटकाचा मी आणि तुम्ही आम्ही एकदम समोरासमोर असतो. मी जे दाखवतोय, मी जे करतो आहे त्या क्षणाला त्याच्यावर दिग्दर्शकाचाही होल्डर, तर त्यांनी सगळी मेहनत आधी घेतलेली असते. जेव्हा उघडतो पडदा तेव्हा तो आणि मी दोघच जण असतो, म्हणजे प्रेक्षक आणि मी.
बरोबर आहे. त्या क्षणाला मी जे करीन तेच प्रेक्षक बघतो आहे. बरोबर. पण ह्याचं तसं नाहीये ना, चित्रपटाचं म्हण, मालिकांचं म्हण, तसं नाहीये. तो एखाद्या सीन कट करून, एखादी रिॲक्शन थोडीशी आधीपासून कापून, त्याच्यानंतर जोडून, तर दिग्दर्शक चित्रपटांमध्ये नटाचं काम बनवतो, वाह! असं मला वाटतं. त्यामुळे ते माध्यमच दिग्दर्शकाचं आहे. अजून एक लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. हां. त्या चित्रपटामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काम करत होतात किंवा त्या चित्रपटाच्या सेटवर म्हणजे स्वतः काशीनाथ घाणेकर यांची भूमिका जेव्हा सुबोध भावे साकारत होते आणि तिथे घडलेले जे काही प्रसंग असतील त्यातनं बायोग्राफिक सिनेमांबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? मला बायोग्राफिक सिनेमा मधला आतापर्यंतचा सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा हा गांधी आहे. ओके. बायोग्राफीची फिल्म असावी तर तशी असावी, त्याच्यासाठीचा रिसर्च आणि विशेषतः जी माणसं होऊन गेली आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून 4 गोष्टी घेणं ही ही कितपत योग्य गोष्ट आहे याच्याविषयी मला शंका आहे. म्हणजे मी घाणेकरमध्ये असं आहे असं म्हणत नाहीये. मला असं वाटतं अलीकडे की रंजन आणि अतिरंजन ह्या 2 फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि व्यावसायिक चित्रपट जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा एखादी बायोग्राफी असेल तर ती रंजकता त्याच्यात जरूर असावी, त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाविषयीचा मुद्दा असावा, पण अतिरंजित मात्र ती जरूर नसावी. म्हणजे अगदी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट करा किंवा मग कर्व्यांवरचा करा, फुल्यांवरचा करा, आंबेडकरांवरचा करा, गांधींवरचा करा किंवा अशा घाणेकर किंवा अशा एखाद्या नटसम्राटावरचा करा किंवा कोणावरही, जी माणसं अस्तित्वात होऊन गेलेली आहेत, ज्या माणसांचे विचार लोकांपर्यंत आहेत, त्यांच्यावरचा चित्रपट करताना आत्यंतिक काळजी घेऊन आणि कुठल्याही प्रकारे एकांगी ते होणार नाही याचा विचार करूनच हे मांडावं अशा मताचा मी आहे बायोग्राफिकल सिनेमा करताना. नॉर्मली कसं असतं, आता विनोदी भूमिका आहेत किंवा गंभीर भूमिका आहेत, तर कोणती भूमिका साकारताना सगळ्यात जास्त जबाबदारीने काम करावं लागतं? विनोदी. विनोदी. हे बघ, कुठलीही भूमिका साकारताना ना तुम्हाला जर का चांगलं काम करायची इच्छा असेल तर सगळ्यात जबाबदारी आहेच, बरोबर. ह्याच्यात काही शंकाच नाही. पण जेव्हा लोक मला म्हणतात की कॉमेडी किंवा विनोदवीर वगैरे असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला त्याचं कमीपणा न वाटता अत्यंत अभिमान वाटतो. करेक्ट. की फार कमी लोकांना उत्तम विनोद करता येतो. मला तो करता येतो असं माझा दावा नाहीये, पण मी करण्याचा प्रयत्न करतो की ते विनोद हा सकस असावा ह्याच्याविषयी मी आग्रही आहे. आणि ती खरंच अवघड गोष्ट आहे रे. हो. भल्या भल्यांना विनोदी काम करताना ते स्वतः विनोदी दिसायला लागलेले आहेत आणि केविलवाणे वाटायला लागले. करेक्ट. तर इतकी सोपी गोष्ट नाहीये ती. तुम्हाला त्याचं टायमिंग त्याचा आणि विनोद करण्यासाठी तुम्ही तीव्र बुद्धिमान असावं लागतं. बरोबर. ती बुद्धिमत्ता तुमच्या कामातनं दिसते की हा काय कमालीचा विनोद आहे किंवा काय कमाल. आणि या आपल्या कलेतून म्हणा असं किंवा कुठेही तुला काय वाटतं या या जगातला सर्वोत्तम ऍक्टर कोण आहे असं तुला वाटतं? विनोदी भूमिकेमध्ये असं काहीच नाहीये ना विनोदी किंवा कुठलंही. त्याचं नाव आहे चार्ली चॅप्लिन. बरोबर. तो किडमध्ये तुम्हाला द किडमध्ये रडवतो पण आणि तो बाकीचा सगळा वेळ हसवतो पण. तो या जगातला सगळ्यात मोठा नट आहे माझ्या मते. त्यांनी कुठे ठरवलं होतं की आपलं, त्यांनी फक्त माणसाच्या विसंगतीची गंमत मांडली. करेक्ट. बरोबर. त्याच्या इतकं काम कोणीतरी करून दाखवावं मला. त्यामुळे ती फारच मोठी गोष्ट आहे. जसं तुम्ही आता म्हणाले की चार्ली चॅप्लिन आहे किंवा त्याच्यानंतर आपण मिस्टर बीन ही Absolutely. सिरीज बघतो, ज्याच्यामध्ये काहीही न बोलता विनोद निर्मिती केली जाते. मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील आपण जर बघितलं तर लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा आपण आता जर लेटेस्ट मध्ये काही उदाहरणं बघायची झाली तर जुने कलाकार हे विनोदाचं एक भान ठेवायचे. आत्ताच्या गोष्टींमध्ये ते भान कुठंतरी कमी पडतंय किंवा जास्त अतिरेक केला जातोय असं कधी वाटतं? पण अशा कुठल्या गोष्टीचा आता अतिरेक होत नाहीये. मी अतिरंजन जे म्हणालो ते तेच आहे की प्रेक्षकांनाही आणि कलाकारांनाही डेफिनेटली इतक्या वर्षानंतर मी जसं म्हणलं ना, अरे विनोद कायम नवीन लागतो. बरोबर. काय करणार अजून? म्हणजे किती तू असं म्हणूया आज
त्या काळातला विनोद केला तर चालणार आहे का? काळ बदलतच राहणार. काळ ही प्रवाही गोष्ट जर असेल तर ती बदलत राहणार, लोकांची आवड बदलत राहणार. त्याच्यातनं तुम्ही काय तुम्हाला करायचंय आणि म्हणायचंय हे टिकवून ठेवणं हे अतिशय वैयक्तिक बाब आहे. बरोबर. कित्येक वेळेला असं होतं की म्हणजे त्याही वेळेला होतेच की आत्ताही आहेतच की थोडं एक्स्ट्रा करणार आहे. हम्म. कदाचित त्या काळात दादा कोंडकेंचा विनोद हा थोडासा बोल्ड वाटणारा विनोद होता, पण त्याच्यात एक चावटपणा होता आणि त्याच्यात मजा होती. बरोबर. त्याच्यात एक द्विअर्थी असलं तरी त्याच्यात एक भान होतं आणि बुद्धिमान काही गोष्टी होत्या नक्कीच. डेफिनेटली. त्यामुळे अ, त्या काळातही कदाचित दादा कोंडके अत्यंत आवडणारे आणि दादा कोंडके न आवडणारे अशी लोक होतीच. तसंच आत्ताचही आहे. त्यामुळे मला असं फार काही वेगळं वाटत नाही. प्रत्येकाने आपापलं ठरवावं माझं मनोरंजन नक्की काय आहे. करेक्ट. मला हे आवडत असेल तर मी पाहावं, मला आवडत नसेल तर मी पाहू नये. एखादी अशी भूमिका जी तुम्ही केलेली प्रेक्षकांना कमी दिसली पण तुमच्यासाठी ती खूप महत्वाची होती. नकळत सारे घडले या नाटकातली भूमिका. अच्छा. त्याच्याबद्दल काय ती सांगू भूमिका बटू मामा म्हणून त्याच्यातलं कॅरेक्टर शकता? होतं आणि ते पुनरुज्जीवित नाटक होतं. ते आधी विक्रम गोखल्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आता 22 वर्षानंतर मी ते नाटक केलं. मला अतिशय लाडकं नाटक आहे आणि मला माझी काम करताना माझ्या कस लागावा किंवा मला त्याच्यावरती काम करताना अतिशय आनंद झाला. परंतु ते नाटक फार काय म्हणूया त्याला चाललं नाही. बरोबर. तर ती एक भूमिका माझी अशी आहे की मला असं वाटतं की नाटकांमधली हो. आपण खूप जास्त चित्रपटांबद्दल बोलतो Correct. आहोत, पण तरी देखील एक मोठा माझ्या व्यवसायामध्ये माझ्या कारकिर्दीचा भाग हा नाटक आहे आणि दूरदर्शन मालिका आहेत. पण मला मालिकांमध्ये किंवा चित्रपटात असं वाटत नाही की हे फार अननोटिस्ड गेलं. काही जे अननोटिस गेलं ते त्याच पद्धतीचं होतं, कारण व्यवसाय म्हणून तुम्हाला 10 गोष्टी कराव्याच लागतात. करेक्ट. मी काही प्रत्येक वेळेला मला हेच काम आवडलं आणि आता मी तेवढंच करत असं नाहीये. छोट्या मोठ्या म्हणून मी असं म्हणतो की आता की सिनेमे एका विशिष्ट वेळेनंतर मी व्यवसाय म्हणून जरूर स्वीकारले. वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, काही तद्दन व्यावसायिक असतील, काही कलाकृती म्हणून चांगल्या असतील, काही तितक्याशा बऱ्या नसतीलही, तरी देखील मी ते करत गेलो, कारण तो माझा व्यवसाय आहे. आणि आपण सगळेच जण व्यवसायामध्ये एक काय म्हणूया त्याला बऱ्या वाईटाचं भान असून देखील काही वेळेला त्या एका व्यावसायिक गरजेनिमित्त पैशाच्या मुद्द्याप्रमाणे आपण ते करतो. तर त्यामुळे त्याचं जे काही बरं वाईट अनुभव आणि श्रेय हे दोन्ही माझ्याच वाट्याचं आहे. त्यामुळे त्या ज्या काही कौतुक आणि शिव्या या दोन्ही मीच खाणार आहे. मालिका मी जेव्हा करत होतो तेव्हा मालिकांचं चित्र फार वेगळं होतं. बरोबर. तेव्हा दिग्दर्शकाला, लेखकाला मोठ्या प्रमाणावर किंमत होती. करेक्ट. आणि सकस विषय प्रपंच असेल, झोका असेल, अवंतिका असेल किंवा अशा मालिका होत्या त्याच्यामध्ये उत्तम लेखन, उत्तम गोष्टी होत होत्या. दुर्दैवाने आज तसं तर ते राहिलेलं नाहीये आणि हे मला अत्यंत खेदानी म्हणावं असं वाटतं की आज ते वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन झालंय आणि त्यावेळच्या त्या ज्या मालिका होत्या त्या अशा आता बघायला मिळत नाहीत. म्हणजे मी काही त्याच्यात काम करणार नाही किंवा करायचं नाही असा माझा मुद्दा नाही. मी जसं म्हणालो बदल होतच राहणार. तो बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे का नाही हा मुद्दा आहे. त्यामुळे तिथे काही तुम्ही मी लक्षात ठेवली अशी भूमिका आता नाही करू शकत. त्यावेळेला होती, पण तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेला द्विधाता नावाच्या सिरियलमध्ये विक्रम गोखल्यांचं काम अजूनही लक्षात आहे. मिस्टर योगी मोहन गोखलेचं काम लक्षात आहे. तर आज ते तशी परिस्थिती लक्षात ठेवावं अशी तिथे नाही किंवा तुम्ही एखादं काम करत आणि पण नाटकांमध्ये अजूनही तसं आहे. तुम्हाला ती एखादी भूमिका अशी वाटते तर तशी माझी ती भूमिका ही नकळत सारे घडले नाटकातली होती. अच्छा. तुम्ही आता जो एक महत्वाचा मुद्दा मांडला तोच मुद्दा मागे अतुल शिदे सर ज्यावेळेस आले होते त्यांनी सांगितलं होतं की डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. म्हणजे त्यावेळेस असं होतं की डिरेक्टर जे सांगायचं ते सगळं. आजकाल काय झालंय की बऱ्याच जणांना प्रोड्युसर जे सांगतात त्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्याच्याबद्दल आपलं मत काय? नाही करायचं. ह्याच्यावर माझं काही मत नाहीये, कारण मी कधी दिग्दर्शकाच्या पेक्षा दुसऱ्या कोणाचं तरी तो जे नीट सांगत असेल किंवा त्याच्यात काहीतरी महत्वाचं असेल तर ऐकायला काही हरकत नाहीये. अगदीच हरकत नाहीये.
पण तो निर्माता आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि म्हणून तो काही जर मला सांगायला आला तर मी चित्रपट असे सोडलेलेही आहेत, अच्छा. मी नाटकही असं सोडलेलं आहे. दुर्दैवाने मी निर्माता आहे म्हणजे मला आता नाटकातलं आणि कलेतलंही सगळं कळायला लागलं. असा एक भाग ज्या ज्या निर्मात्यांना किंवा ज्यांना ज्यांना वाटतो त्यांच्यापासून 2 हात लांब राहायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यांचं त्यांना लखलाप, त्यांचं ऐकणारे आणि त्याचं काय म्हणतात त्याला त्यावेळची सोय म्हणून दुर्लक्ष करणारेही चांगले कलाकार मला माहिती आहेत, की त्यांना ते येतं. हां, पण मला ते येत नाही. दिग्दर्शकाच्या बाबतीत सुद्धा आपण असं म्हणतो, की म्हणजे मी खूप जास्त प्रयत्न करतो, की एखादी गोष्ट मला पटत नसेल, पण दिग्दर्शकाला हवी आहे. तर मग नट म्हणून मला ती मांडता येते का नाही येते? मला पटू दे, न पटू दे. त्याला पटली ना, तर त्याला पटणारं काम मला करता येतंय का नाही हे तरी करून बघू. तर ते दिग्दर्शक म्हणेल तर मी जरूर करतो. दिग्दर्शकाशी वाद घालायला किंवा त्याचं ऐकायला मला खूप आवडतं. पण निर्मात्यांचं जर का खरंच तितकी ताकद असेल तर आपण मान्य करायलाही काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा. म्हणजे श्रीरंग गोडबोलेंसारखा निर्माता असेल तर हो. त्याचं मी 10 वेळा ऐकेन. प्रतिमा कुलकर्णींसारख्या निर्माता असेल तर मी त्याचं 10 वेळा ऐकेन. कारण त्या क्षेत्रात त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ते करून दाखवलंय. राकेश सारंगसारखा निर्माता बरोबर. दिग्दर्शक असेल तर मी 10 वेळा ऐकेन. कारण त्याला त्याचा तो अनुभव आहे. आणि पण भलतंच कोणीतरी आलं आणि मी खूप हे केलं आहे, तर तू जरा आता हे करून बघ वगैरे. तर मी म्हणतो, "बाबा रे, मग मला माफ कर. तू दुसऱ्या माणसाला घे, जो तुझं ऐकेल. मला हे तुझ्याकडनं ऐकायची गरज आणि सवय दोन्ही नाहीये." वा. नवीन जे आता मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकार येऊ पाहत आहेत किंवा आपण बघतो मुंबईमध्ये असेल, आता सातारा, कोल्हापूर ह्या साईडला देखील बऱ्याच प्रमाणामध्ये ऑडिशन्स घेतल्या जातात. त्यांना तुम्ही ॲज अ कलाकार म्हणून काय एक मेसेज द्याल, की कशा पद्धतीमध्ये इंडस्ट्री चालते आणि इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या? आता मुळात कुठली इंडस्ट्री? फिल्म इंडस्ट्री असेल, नाटक असेल. नाटकाची असेल तर मी सांगू शकेन. गेल्या 10 वर्षामध्ये टेलिव्हिजनमध्ये मीच काम केलं नाहीये. बरोबर. त्यामुळे मी त्याच्याविषयी काय बोलणार? आणि फक्त एक नक्की सांगायचा प्रयत्न करीन आता अनुभवानंतर. नट म्हणून फक्त असं म्हणणं नाहीये. या क्षेत्रातल्या 30 वर्षाच्या अनुभवानंतर आणि तोही बदलत आलेलाच अनुभव आहे. बरोबर. म्हणजे आज ती जी तरुण मुलं अनुभव घेत आहेत, तोच मी आत्ताच घेतोय ना. तो मला 30 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे म्हणून काही नाहीये. करेक्ट. जसं मोबाईल माझ्या मुलाच्या आणि माझ्या हातात एकत्रच आला. तेव्हा मी अनुभवी म्हणून त्याला त्याच्यातलं काय सांगणार होतो? काहीच नाही. उलट तोच मला 2 गोष्टी शिकवतो. तसंच या तरुण लोकांकडनंच जास्त गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पेशन्स आहे त्यांच्याकडे आणि फक्त एकच मला अभिनय ही गोष्ट मात्र कायम तशीच राहिली. व्यवसायाच्या पद्धती, कार्यपद्धती बदलली असेल, काम करणं, अभिनय हे तेच राहणार आहे आयुष्यभर. तर मी त्यांना हे नक्की सांगायचा प्रयत्न करीन, की तुमच्या कामावर फोकस करा. कामाचं माध्यम कुठलं आहे, ही गोष्ट फार दुय्यम आहे. आणि अलीकडे नाटकात काम करताना म्हणाल तर जरूर मी असा अजिबातच नाही टेक्नॉलॉजीच्या विरोधात आहे किंवा हे ते, पण मला असं खरंच वाटतं की वाचन करा. बरोबर. पहा. AI बऱ्याच गोष्टी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये करू शकतं, पण नाटक ही अशी एकमेव कला आहे की जिथे तुम्ही वैयक्तिक असतात, तुमच्याशी AI तुमचं काही वाकडं करू शकत नाही. करेक्ट. प्रेक्षक आणि तुम्ही जोपर्यंत प्रेक्षकांना तुम्ही जिवंत अनुभव उत्तम देता आहात, तोपर्यंत तुमचं AI वगैरे काहीही वाकडं करणार नाही. त्यामुळे स्वतःमध्ये जास्तीत जास्त चांगलं काहीतरी घालण्याचा प्रयत्न करा, तर तुम्ही टिकून राहाल. उद्या थोडंसं जर का तुम्ही कम अस्सल असाल आणि तुम्हाला तरी देखील तर तुम्ही AIच्या साहाय्याने मी अस्सल असल्यापेक्षा भारी आहे असं दाखवता येईलच. पण ती भुरटेगिरी आहे. बरोबर. आणि म्हणजे AI नाही, असं आपण आपल्याला पटवणं की तर तो जो मुद्दा आहे तो ह्या तरुण मुलांसाठी मला फार वाटतो की पटकन मिळणारं यश हे जरूर आनंद देतं, पण दीर्घकालीन काही टिकायचं असेल तर त्याच्यासाठी तपश्चर्येची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे. हे टीव्हीवाले किंवा टेलिव्हिजनमध्ये 2 मिनिटात तुम्हाला कॉमेडीचा सुपरस्टार, ह्याचा बादशाह, त्याचा सूर हे आहे. मग बाकीचे आधीचे लोक काय मूर्ख होते का? तुम्हाला 2 स्वर स्वच्छ लावता येत नाही. पण त्या 5-6 मुलांमध्ये तुम्ही आणि
आडनिड्या काय म्हणतात त्याला गाणी किंवा असं म्हणून 2-4 मिनिटात तुम्ही जर का सिंगिंग सुपरस्टार असं तुम्ही स्वतःला म्हणून काय, टेलिव्हिजनवाल्यांचा तो व्यवसाय आहे, ते म्हणतीलच. ते तुम्हाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उभं करतायत का बघा. बरोबर. तुम्ही अस्सल असाल तरच तुम्ही टिकाल. मी असं म्हणत नाहीये की ती सगळी मुलं तसं नाहीये. त्यांनी भांबावायला होतं. त्यांनी स्वतःविषयीचे गैरसमज तयार होतात की बरोबर. आणि तिथे जे बसलेले परीक्षक असतात त्यांचाही तो व्यवसायाचाच भाग आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. की तेही तुम्हाला जेव्हा तुमचं कौतुक करतात किंवा तुम्हाला बोलतात, तेव्हा तोही त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. जितकं कौतुक करतात कदाचित तितकं कौतुक तेव्हा तुम्हाला त्यांना तुमचं करायचं नसतं. करायचं नसेल. आणि हे भान फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण बघतो की आता माध्यमांमध्ये पण बदल होत चाललेला आहे. हम्म. म्हणजे OTT असेल, जो की आता नवीन आलेला आहे. तर OTT अरे मुळे कुठे नवीन ओटीटीला तर झाली की आता 5-7 वर्ष. हो 5-7 वर्ष. नवीन काय आहे आता ओटीटीत? तर मला तुम्हाला ह्याच्याबद्दल एकच विचारायचं होतं की जसं की टीव्ही, सिनेमा, नाटक, सिरियल आणि आता OTT. लॉकडाऊन नंतर आपण बघितलं तर OTT प्रचलनामध्ये आलं. तर OTT भूमिकांमध्ये ज्यावेळेस आपण एखादी वेब सिरीज बघतो ती कंटिन्युटी मध्ये असते आणि पिक्चर बघताना तो 3 तासाचा 2.5 तासाचा ह्या टाईप मध्ये असतो. तर ह्या माध्यमांमध्ये प्रदर्शित होताना काही बदल असतात? बदल होत असतील, पण ते अर्थातच प्रोडक्शनच्या दृष्टीने असतील. हम्म. त्यांना कारण माहिती असतं. म्हणजे कलाकार, नट म्हणून मला फार मोठे बदल असतील असं वाटत नाही. ओके. मी फक्त जास्त दिवस शूट करतो किंवा कमी दिवस शूट करतो, व्यक्तिरेखा माझी तीच असणार आहे ना. तर त्याच्यामधला फार मोठ्या मुद्द्याचा मला फरक वाटत नाही. पण हा, तू म्हणतोस तसं एक गोष्ट डेफिनेटली आहे की त्याच्या विषयाचं गांभीर्य आणि त्याच्या विषयाचा आवाका या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तुला वेब सिरीजमध्ये एकच गोष्ट असेल एखाद्या माणसाची, तर समजा 1 तासाचा एक भाग असं धरलं आणि 10 भाग असतील, तर तू 10 तासाची गोष्ट सांगणार आहेस. करेक्ट. आणि चित्रपटात तुला ती 2.5 ते 3 तासात मांडायची आहे. तर हा त्याच्यातला फरक आहेच. की जर म्हणजे उद्या असं धरून चालू आपण की एक चित्रपट आला आणि अगदी अलीकडचं उदाहरण समजा घ्यायचं झालं तर तू म्हणालास तसं की आत्ता आलेला चित्रपट कुठला, आपण असं धरून चालू की समजा धुरंधर आहे. हो. 3-3.5 तासाची समजा फिल्म आहे, बरोबर आहे. तर त्याची संपूर्ण कहाणी त्यांनी 3 तासात बसवायचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित ही वेब सिरीज असती ती 2 सीझन मध्ये आली असती, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या गोष्टी आल्या असत्या आणि हीच गोष्ट आपण 18 ते 20 तासांमध्ये पाहिली असती, बरोबर आहे. तेवढाच फरक आहे. म्हणजे व्यक्तिरेखा म्हणून त्या कलाकारांना तेच काम करायचंय की. करेक्ट. एखादं नाटक किंवा एखादा चित्रपट असेल, तो ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस तो चित्रपट, नाटक किंवा मालिका देखील असेल, तर ती निवडताना तुम्ही प्राधान्य कुठल्या गोष्टीला देता? चित्रपटात, पटकथा, दिग्दर्शक की ती भूमिका? चित्रपटात चित्रपट, नाटक आणि मालिका. नाटक अर्थातच भूमिका. ओके. अगदी सभोवताल, सहकलाकार, दिग्दर्शक ह्याचा विचार अगदी नक्की होतो. कारण नाटकामध्ये तुम्हाला महिनोन महिने नाटक चाललं तर त्या सगळ्या लोकांबरोबर राहायचं असतं. ते कुटुंब होतं तुमचं. तुम्हाला मिळून मिसळून एकमेकांच्या कामाची पद्धत जाणून घेऊन ते काम करायचं असतं. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. मालिकांमध्ये सुद्धा तोच मेळ आहे की ती कॅरेक्टर्स तुमची होऊन जातात. करेक्ट. त्यामुळे तिथेही तसाच मुद्दा आहे. फक्त मालिकांमध्ये आता मी काम करायचं झालं तर म्हणजे रादर तेव्हाही जेव्हा मी 2015 पर्यंत करत होतो आणि त्याच्यानंतर मी थांबवलं होतं काही दिवस आणि आता लोकांनीच मला थांबवलंय. लोकच घेत नाहीत मला. त्यामुळे कदाचित त्यांना माझी कटकट सहन होत नसावी. कारण मला आता ह्या व्यवसायाला आलेलं जे स्वरूप आहे ते अमान्य आहे. वाटेल त्या गोष्टी करायला लावणं मालिकेमध्ये, मराठी मालिकेमध्ये, जे मला अमान्य आहे. त्याच्यानंतर त्या व्यवसायाचं जे आता वेळापत्रक झालं आहे ते मला अमान्य आहे. मला रात्री 8:30-9 वाजता उद्या सकाळी 6चा कॉल टाइम आहे. हे काही माझ्याच्याने होत नाही. हे प्लॅनिंग शिवाय असलेली गोष्ट आहे किंवा मुद्दाम प्लॅनिंग करायचं नाही आणि ऐन वेळेचं सगळ्यांना ऑन टोस ठेवायचं आणि अतिशय निर्बुद्ध अशी काही माणसं
प्रोडक्शन इन्चार्ज वगैरे म्हणून येतात आणि त्यांना कुठल्याही कलाकारांनी काय आतापर्यंत केलंय किंवा काय ह्याचा रिस्पेक्ट नसतो, माहिती कुठल्याही पण नवीन नसते. कलाकारांचा रिस्पेक्ट नसतो, तर त्यांनाच जर का ते त्यांचं क्षेत्र रिस्पेक्टेबल वाटत नाही आणि ते जर का, तर तिथे काम करताना मला असं वाटतं की वेळ आणि भूमिका ह्या दोन्ही गोष्टी साधायला हव्यात. आणि चित्रपट मी कशासाठी करतो, तर मुख्यत्वे चित्रपटामध्ये मी काय बघतो चित्रपट करताना, तर अगदी खरं पैसे. अच्छा. म्हणजे 3 माझ्या वेगवेगळ्या समजा गोष्टी असतील तर योग्य पैसे चित्रपटातनं मला मिळावेत अशी माझी एक माफक अपेक्षा आहे आणि जी अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. तर ह्या 3 गोष्टी मी बघतो. चित्रपटामध्ये अनेक वेळेला असं होतं की एखादी भूमिका तितकीशी महत्वाची नसते, हम्म. पण कदाचित चांगले पैसे ती भूमिका आणि देऊन जाणार असेल तर मला जरूर करायला चालते. अच्छा. आत्तापर्यंत आपण जेवढेही बघितलं की विनोदी भूमिका असतील, गंभीर भूमिका असतील, पण कधी ना कधीतरी आनंद इंगळे यांना एखाद्या निगेटिव्ह भूमिकेमध्ये आणि तेही लीड रोलमध्ये असं लवकरच त्यांना बघाल. बघायचं. अच्छा. निगेटिव्ह भूमिका म्हणशील तर डॅडी नावाच्या चित्रपटात मी केलीच होती. हो, त्याच्यात बघितलेलीच आहे. हा, ती निगेटिव्हच भूमिका होती. म्हणून मी म्हणलं ना की पूर्ण लेंथची, करेक्ट. लीड अ, ज्याला आपण हा. म्हणू शकतो. म्हणजे अनेक वेळेला हे आता मला लक्षात येतं की अनेक वेळेला नट हे खोटं बोलतात की मी भूमिकेची लेंथ बघत नाही पण त्याची क्वालिटी बघतो वगैरे. लेंथच बघायची असते सगळ्यांना, असं माझं मत आहे. ती मिळत नाही म्हणून मग या छोट्या ह्याच्यात काय करता येईल हे बघत राहतात. ते जर का त्यांना दुसरं मिळालं असतं त्यांना का हे करावं असं वाटतं. त्यांना 2 मोठ्या भूमिका मिळू देत आणि त्याच्यानंतर छोट्या भूमिका करतायत का विचारा. तर तसं होत नाही. असं माझं मत आहे. जे करत असतील त्यांना ते लखलाभ. पण तू जसं म्हणालास तसं की लवकरच एका अ, प्रमुख भूमिकेमध्ये असं म्हणता येईल अच्छा. आणि निगेटिव्ह भूमिकेमध्ये असं म्हणता येईल. 2026 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ती वेब सिरीज किंवा त्याचं जे काही येईल ते प्रेक्षकांसमोर येईल. नक्कीच आम्हाला बघायला आवडेल. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो, तो म्हणजे की असं की अभिनयाची तयारी करताना आता बरेच ठिकाणी आपण बघतो अभिनयाचे क्लासेस ओपन झालेले आहेत. हम्म. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? क्लास लावून अभिनय शिकता येतो? क्लास लावून डिसिप्लिन शिकता येते. अभिनय तुमच्याकडे असावा लागतो. करेक्ट. म्हणजे ते नटसम्राट कट्यार काळजात घुसलीमध्ये एक वाक्य आहे की लय आणि ताल या संदर्भात ते आहे की ताल तुम्हाला शिकता येतो, शिकवता येतो, लय तुम्हाला घेऊन यावी लागते Correct. तिकडनं. तसं आहे ते की अभिनयाचं मूळ अंग तुमच्यात असावंच लागतं. हे जे अभिनय शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत, NSD असेल किंवा बाकीच्या कुठल्याही इन्स्टिट्यूट असतील, हे तुमच्यातल्या अभिनयाला शिस्त लावायचा प्रयत्न करतात असं माझं मत आहे. डिसिप्लिन ती गोष्ट पण अतिशय महत्वाची आहे. शिक्षित साहजिक. नट, प्रशिक्षण घेतलेला अभिनयाचे, तर अभिनयाचं प्रशिक्षण म्हणजे काय असेल, तर तो अभिनय करण्याच्या, कॅरेक्टर करण्याच्या साठी मी काय काय विचार केला पाहिजे ह्याचं प्रशिक्षण आहे. बरोबर. ते न घेतलेला एखादा नट त्याच्यापेक्षा कधीतरी उत्कृष्ट काम करून जातो. मग ह्याला तुम्ही काय म्हणणार? मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत ह्या तुम्हाला तुमच्या अभिनयाची ब्लूप्रिंट काढायला शिकवतात. अच्छा. तुम्हाला कुठला दिवा लाईट लावायचा असेल तर कुठलं बटन दाबलं की कुठला लाईट लागतो हे ह्या इन्स्टिट्यूट्स तुम्हाला जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि काही कलाकार असतात ज्यांचं लाइटिंगच अप्रतिम असतं. त्यांना सांगितलं तू कसं करून दाखवलंस तर त्यांना येत नाही. हे चित्रासारखं आहे कधी कधी की एखाद्या चित्रकाराला त्याचं चित्र ऐकू येतं, त्याचं चित्र त्याला का त्याच्याशी बोलतं आणि तो ते एक अफलातून रंगसंगती तयार करून जातो की जी कुठल्याच ह्याच्यामध्ये शिकवलेली नाहीये. आणि तू म्हणून बघ, जे आतापर्यंतचे महान कलाकार, गायक, काय म्हणतात चित्रकार किंवा हे होऊन गेलेत, त्यांनी त्यांचं स्वतःच जे आहे ते प्रोड्यूस केलंय. बरोबर. शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे अगदी खरं आहे की अभिनयाचं शिक्षण अर्थातच शास्त्रीय संगीत आहे, तर काय असंच येत नाही ना ते. तुला त्याच्यासाठी एक तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या कशाची? ती शिक्षणाचीच आहे. रियाज म्हणजे काय म्हणतो आपण, आपल्याला एक गोष्ट तुमच्या गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज होण्याची प्रक्रिया.
हेच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी त्या सगळ्या संस्थांना कमी अजिबातच लिखत नाही, प्रश्नच येत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की तुमच्यात काहीतरी असावं लागतं. तुमच्यात काही नाहीये तर ती संस्था सुद्धा तुम्हाला काही करू शकतो. काहीही तुम्हाला करू शकणार नाही. आता जसं तुम्ही सांगितलं की महान कलाकारांसारखंच महान दिग्दर्शकांबरोबरही तुम्हाला काम करण्याची संधी बऱ्याच वेळा मिळालेली आहे. तर एखादा असा महानपेक्षाही दिग्दर्शक चांगल्या म्हणूया आपण. चांगल्या अरे महान वगैरे हे शब्द आता सहज वापरतो रे आपण आपल्यासाठी. बरोबर. आपल्याला लाज वाटायला पाहिजे की नाही? की अलीकडे मला बोलवताना म्हणतात की आपल्याकडे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. तर ज्येष्ठ इथपर्यंत ठीक आहे, कारण आता वयाने मी म्हातारा होत चाललेलो आहे, किंवा तितकं आहे. श्रेष्ठ काय केलंय मी श्रेष्ठ म्हणणं? आपण ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ इतके खालच्या लेवलला आणून ठेवलेले आहेत. महान महान कोणाला म्हणतात? कुरुसावाला म्हणतात. महान कोणाला म्हणतात? सत्यजित रे यांना म्हणतात. माझ्या आजूबाजूला काम करणारी ही चांगले होते, उत्तम होते. महान महान या शब्दाचा अर्थ माहितीये तुला? थोर. आपण मोठा आणि थोर या शब्दातला अर्थ माहितीये? हा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि हा माझ्यापेक्षा थोरला आहे. बरोबर. याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित नाही ना. त्यामुळे महान बिहान लोक माझ्या आजूबाजूला नाहीत. अच्छा. मी स्वतः कोणालाही महान बिहान मानत नाही. त्यामुळे तू मला असं विचार की तुझ्या आजूबाजूच्या चांगल्या किंवा येणाऱ्या लोकांकडनं एखादा चांगला दिग्दर्शक असेल हा. ज्याच्याबरोबर तुम्हाला त्यांनी कुठला तरी एखादा सल्ला दिला असेल जो की तुम्हाला नक्कीच लक्षात राहिलेला आहे किंवा तो उपयोगी पडलेला आहे, असा कुठला होता? खूप जण आहेत. अच्छा. खूप जण आहेत. याच्यात काही शंकाच नाही. प्रत्येकाने मला काहीतरी वेगळं शिकवलं. विजय केंकरेंनी मला काहीतरी वेगळं शिकवलं. बरोबर. चंद्रकांत कुलकर्णींनी मला वेगळं काहीतरी दिलं. गिरीश जोशी माझ्या याच्यातला अत्यंत महत्वाचा नट, महत्वाचा दिग्दर्शक. श्रीरंग गोडबोले, मंगेश कदम. मी तर असं म्हणेन की मी बरचसं काम मंगेश कदम या नटाकडे बघून शिकलो. अच्छा. अतिशय विलक्षण ऍक्टर आहे तो. आणि त्याच्यानंतर प्रतिमा कुलकर्णी, मी म्हणलं ना, नाटकामध्ये आणि जसं चित्रपटांमध्ये मला अगदी सांगायला आवडेल की ह्या सगळ्या मंडळींकडनं रवी जाधव असेल किंवा बरोबर. प्रत्येक जनी ह्या आदित्य इंगळे असेल, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या आहेत पण फार महत्वाच्या आहेत. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा वर्कशॉप्स व्हायची. विजयाबाई मेहतांचं वर्कशॉप व्हायचं, दुबेजींची वर्कशॉप्स व्हायची. त्याच्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि मला आत्ता पटकन आठवणारी गोष्ट अशी की विजयाबाईंच्या एका वर्कशॉपमध्ये मला आठवतंय की त्या लेक्चर देत असताना फार महत्वाचं म्हणाल्या होत्या की नॅचरल आणि कॅज्युअल याच्यात मोठा फरक आहे. वा. की जर ती ऍक्टिंग आहे तर ती नॅचरल कशी असेल? तुम्हाला भास आणि आभास ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ घालता आला पाहिजे. म्हणून म्हणलं ना की ते काही महत्वाचे मोठे नट जे म्हणतात ते मला फार पटतं की ऍक्टिंग तुम्ही शिकता, की तुम्हाला स्वतःला शिकावी लागते तुमच्या गुरुकडं, तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानता त्यांच्याकडनं. आता हा मुद्दा बाईंनी जेव्हा सांगितला तेव्हा मला फार अचंबित झालो की अरे बापरे, म्हणजे स्टेज एनर्जी नावाची एक गोष्ट असते आणि तुम्ही स्टेजवर झोपला असाल तर तुम्ही खरं झोपायचं नाहीये. म्हणजे तुम्ही दमला असाल तर तुम्ही खरं दमला असाल का? नाही. म्हणजे ती ऍक्टिंगच आहे ना. ती लोकांना भासवायची अशी आहे की अरे हा खरंच दमला आहे. त्यामुळे सतर्कता आणि ह्या गोष्टी, म्हणजे तो एक शब्द माझ्या फार लक्षात राहिला होता की ह्याच्यातला फरक ओळख. करेक्ट. नॅचरल आहे म्हणून कुठेही कसंही करायला जायचं नाहीये. कॅज्युअल करायचा वेगळा भाग आहे आणि नॅचरल शेवटी ती ऍक्टिंग आहे. साहजिक. तर ते माझ्या डोक्यात अगदी कोरल्यासारखं राहिलं गेलं. दीर्घकाळ इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी बऱ्याच वेळा भूमिका निवड असेल किंवा कामं मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी कुठला सल्ला तुम्ही देऊ शकता नवीन कलाकारांसाठी? कारण की आजकाल आपण Patience. बघतो की बऱ्याच वेळेला आज काम आहे उद्या काम नाही. नाही, पण ह्या क्षेत्राचंच हे सौंदर्य आहे, गोष्ट आहे. बलस्थान आहे. आणि मी असं म्हणेन की आता तरी
10,000 वेगवेगळे मार्ग तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. आज काही नाही तर तुम्ही एका छोट्याशा कॅमेऱ्यासमोर उभं राहून तुमचाच मध्ये स्वतः काही असेल तर तुम्ही एक रील तयार करून तुमचं क्वालिटी काहीतरी असेल तर ती मांडू शकता. जुने जाऊ द्या मरणा लागुनी हे माझं मतच आहे. नवीन नवीन गोष्टी येतच राहणार आणि मला अजूनही असं वाटतं की प्रत्येकाला आपापला एक प्रेक्षक वर्ग आहे. काही न अ, आप- अ, कला असं जिथे म्हणतो तिथे दर्जाही आला. करेक्ट. बरोबर. सो तुमच्या आवडीला तुमच्या अभिव्यक्तीच्या प्रमाणे तुमच्या कलेच्या आवडीला एक दर्जा हवा असं वाटणारी काही मंडळी आहेत. आणि नाही मला हे आवडते मग दुसऱ्याला "अरे नाही हे आम्ही बघत नाही वगैरे. काही वेगळे लोक बघतायत ना ते. तर तुम्ही ठरवा तुम्हाला बघायचंय की नाही. अशा पद्धतीने मला असं वाटतं की कलाकारांनी स्वतः ठरवलं पाहिजे की मला काय करायचं आहे. करेक्ट. आणि ती फार फार महत्वाची गोष्ट आहे. कोणीही कोणाला त्याच्यामध्ये सल्ला द्यायला किंवा सांगायला जाऊ नये असं माझं मत आहे. तू जसं म्हणालास तसं पण निगुतीने पेशन्सनी टिकून राहा. हे मात्र मी अगदी मनापासून सांगेन की मैदान सोडून पळू नका. बरोबर. खरंच अवघड आहे. अजिबात माझं असं म्हणणं नाही की उपाशी राहा आणि तरीही हेच करत राहा असं माझं म्हणणं नाही. प्रयत्न कमी करू नका. तुम्हाला असं लक्षात आलं की आता माझे प्रयत्न थांबले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही थांबूच शकता या क्षेत्रामध्ये. पण ती तडफड जी आहे ना तुमच्या आतली ती जर तयार असेल, ती चालू असेल, ती आणि त्याच्याबरोबर तुमच्या कामाची क्वालिटी. मला फक्त आवड आहे आणि मला येतं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेकांना आपल्याकडे या क्षेत्राची आवड असते पण त्यांना बऱ्याच वेळेला काम येत नसतं. बरोबर. आणि मग हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं की मी हे पण सिरियल केली, मी ती पण केली आणि मी हे पण केलं आणि मला आलं की आता. तर नाही मित्रा, दुसरी उद्याची सिरियल तुला मिळणार नाहीये. करेक्ट. कारण किंवा तुझं सिरियल मी फक्त एवढ्यासाठीच म्हणालो कारण त्या माध्यमात तुम्ही बरेच वर्ष बरेच म्हणजे एकदा सिरियल चालली की बरेच दिवस तुम्ही लोकांच्या समोर दिसता आणि मग तुम्हाला वाटायला लागतं की आपण लोकप्रिय आहोत. तर ती जी लोकप्रियता आहे ना ती फार फसवी आहे. एवढा मात्र मी त्यांना सल्ला देईन. ती आत्ता आहे. जोपर्यंत तुमची मालिका चालू आहे तोपर्यंत आहे. लक्षात तुम्ही तुमच्या कामामुळे राहणार आहात. ते कामाचं सातत्य ही या क्षेत्रातलं मला वाटतं छान मस्त गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला स्टेट अवॉर्डने पुरस्कारित करण्यात आलं होतं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये नेमकी काय भावना आली होती? आता ही भावना माझ्या मनामध्ये साधारण 10 ते 12 वेळा आली आहे. कारण 10 ते 12 वेळा मला स्टेट अवॉर्ड नाटकासाठी चित्रपटांसाठी मिळालेलं आहे. तर ते जे असतं ना त्या क्षणाला तुम्हाला खरी भावना हीच असते की हे श्रेय माझं नव्हे. कुठलीही कला त्या एका माणसाची नसते आणि हे मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छितो की तेव्हा खरोखरीच मनात असा विचार येतो की त्या क्षणाला त्या सेटवर मला पाणी आणून दिलेल्या माणसापासनं ही भूमिका लेखक आपल्याकडे आपण फार कमी लेखतो. लेखक हा पहिला क्रिएटर आहे. करेक्ट. तर त्याचं ऋणी राहिलं पाहिजे. त्याचे शब्द तुम्ही म्हणता त्याचं ऋणी राहिलं पाहिजे. जी भूमिका तुम्ही लोकांपुढे आली आणि लोकांना वाटलं काय अप्रतिम काम केलं त्याच्यामध्ये एडिटरचा भाग आहे. त्याच्यामध्ये दिग्दर्शकाचा भाग आहे. तर मला असं वाटतं की कुठलीही म्हणजे स्टेट अवॉर्ड कशाला कुठलंही अवॉर्ड स्वीकारताना तुम्हाला नम्रपणा हा त्याच्यामध्ये असला पाहिजे. माझ्या वडिलांनी मला एक फार छान वाक्य सांगितलं होतं आणि ते मी आता इथे तुला सांगतो. म्हणजे नक्कीच आम्हाला सगळ्यांना ते मी कायम लक्षात ठेवलं की तुम्ही स्पर्धेत म्हणजे तुम्ही एंट्री दिली आहे ना एखाद्या स्पर्धेची तर स्पर्धेत उतरल्यानंतर असा विचार करायचा मला नाही मिळणार तर कोणाला मिळणार. क्या बात. आणि एकदा समजा बक्षीस मिळालं तर पहिला विचार करायचा मला मिळू शकतं तर कोणालाही मिळू शकतं. बरोबर. त्यामुळे ताबडतोब ते तिथे विसरायचं आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. वा. आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येताना मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न नक्कीच विचारायला आवडेल. तो म्हणजे की पुढील काळामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका करायची किंवा कुठली भूमिका आता लवकरच आपल्याला केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि पुढचा प्रवास तुमचा कसा असेल? एकतर हा प्रवास आपल्याला ठरवता येत नाही. कोणीही असं ह्या क्षेत्रात म्हणू शकत नाही मी की खूप प्लॅनिंगनी
हे केलं. आज काय होणार आहे आणि उद्या काय टर्न येणार आहे हम्म. हे तुम्हाला माहित नाहीये. बरोबर. मी भूमिका कुठली करावीशी वाटेल म्हणजे इच्छा इच्छा हा. ते मात्र अगदी 100% सांगू शकतो. आणि जे मी तुला आता मगाशी बोलताना म्हणालो हम्म. की आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी सशक्त आणि पूर्ण लांबीची खलनायकाची भूमिका अजून केलेली नाही. हम्म. ती मला करून बघायला नक्की आवडेल. तो विश्वास जर कुठल्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी दाखवला तर ते मला अगदी मनापासून आवडेल. आणि तशी एक वेब सिरीज जसं म्हणलं की या पुढच्या वर्षामध्ये येते आहे. अच्छा. तर त्यामुळे तिथे तो एक भाग आहे. मला नाटकामध्येही अशी भूमिका करायला आवडेल. अच्छा. जे म्हणजे फक्त नकारात्मक म्हणून म्हणत नाहीये मी. एका वेगळ्या पद्धतीचं काम असतं ते. करेक्ट. आणि ते माझ्यामध्ये मला करता येतंय का नाही हे पडताळून पाहण्यासाठी एक नट म्हणून मला त्याची गरज वाटते. की तुम्हाला सर्व पद्धतीच्या भूमिका करताना काय काय कस लागतो. तर ते हे मला महत्वाचं वाटतं. आणि हो, पुढच्या काळात तुला असं बघायला मिळेल असं मला आत्ता वाटतंय. बाकी म्हणशील तर कोणाला वाटलं होतं कोविड येईल? हो. नाही. तर तोपर्यंत मी जी काही असं धरून चालू की मला काही पेन्शन नाही, काही नाही. मी जे माझं सेव्हिंग तेच माझं म्हातारपणाचं नक्कीच. जगण्याचं साधन आहे असं मी जर का धरलं तर वयाच्या 50व्या वर्षापर्यंत मी काय 24-25 वर्षाचा असल्यापासून जी काही थोडं सेव्हिंग करत आलो असेल ती सगळं 2 वर्षात जेव्हा ऍक्टर ही काही किंवा अभिनय ही काही काय म्हणतात त्याला लोकोपयोगी किंवा गरजेची गोष्ट नव्हती ना. बरोबर. तुम्हाला पहिल्यांदा खाणं, नोकरी, काम ह्या सगळ्या महत्वाच्या गरजा होत्या. अर्थातच मेंटली माणूस सेटल होण्यासाठी पुन्हा मनोरंजनाकडे वळतोच. पण ती 2 वर्ष जेव्हा तुम्हाला काहीही काम नसतं आणि भल्या भल्या नटांना काही काम नसतं तेव्हा आपण दाखवून दिलं ना निसर्गाने आणि याने हो. आपल्याला की काय तुमचं वाटेल ते प्लॅनिंग असू दे. असं काहीही होत नाही. आज 54व्या वर्षी पुन्हा एकदा मला पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागते ना. नक्कीच. तर तुम्ही काय ठरवणार की मी हे करीन आणि मी ते करीन? आणि काही ठरवायचं नव्हतं मला म्हणून तर मी या क्षेत्रात आहे. चालेल, आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूयात रॅपिड फायर साठी. बर. तर आता ह्याच्यामध्ये तुमच्या दृष्टीने जे तुमच्यासाठी महत्वाच्या राहिलेल्या आहेत अशा काही विषयांवर आपण प्रश्न घेऊयात. बर. जर एका शब्दात निवड करायची झाली तर थिएटर की सिनेमा? थिएटर. विनोदी भूमिका की गंभीर भूमिका? दोन्ही. एक कुठली तरी सांगाल? विनोदी. ओके. टेलिव्हिजन की ओटीटी प्लॅटफॉर्म? ओटीटी प्लॅटफॉर्म. ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये जास्त संधी मिळते असं काही आहे त्याच्यामागचं? नाही, संधी मिळते असं नाही. त्याच्यात पुन्हा तोच मुद्दा आहे की कदाचित ते वारंवार ते राहणार आहे. बरोबर. ते त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद प्रेक्षकांना कदाचित त्याच्यात आहे. मालिकांचं तसं नाहीये. आणि मालिका समहाऊ आता ज्या पद्धतीच्या मराठी मालिका चालल्या आहेत तर त्याच्यापेक्षा मी ते वाईट आहे म्हणत नाहीये मी. त्याच्यापेक्षा ओटीटी मी प्रिफर करेन एवढंच म्हणतोय. कोणाच्याही कुठल्याही क्षेत्राचा चांगलेपणा किंवा वाईटपणा ह्याच्याविषयी मी नाही बोलत आहे. आनंद इंगळेंसाठी ठरलेला संवाद की इम्प्रोव्हायझेशन? नाटकामध्ये म्हणशील तर ठरलेला संवाद पाहिजे. पण नेमकं माझं तिथेच चुकतं. बऱ्याच वेळा मला तिथेच इम्प्रोव्हाइज करायला आवडतं. फेम की समाधान? दोन्ही. आणि याच्यात एक उत्तर खरंच देऊ शकत नाही. कारण मला फेमनी पण समाधान मिळतं आणि बरोबर. कामानेही समाधान मिळतं. आणि मुळात हे खोटं आहे की जे लोक म्हणतात की मला समाधानी आहे, मला फेम नाही मिळालं. मी या क्षेत्रातच लोकांनी मला ओळखावं म्हणून आलो आहे. करेक्ट. या क्षेत्रात प्रसिद्धीसाठी मी तीच महत्वाची आहे हे जर का माझ्या डोक्यात आलं आणि मग मी वाटेल ते करायला गेलो तर ते चुकतंय. फॉलो द पर्पज, मनी विल फॉलो, फेम विल फॉलो. तुम्ही पर्पज मात्र फॉलो करावाच लागेल ना, काही झालं तरी. सर्वात आवडता सहकलाकार? आता तो नाही, पण अतुल परचुरे. अच्छा. मे बी सतीश तारे. त्यांच्याकडे बघून मी खूप शिकलो. आणि मी तुला सांगू का, सहकलाकार म्हणजे नक्की काय? काही ठिकाणी एकमेकांबरोबर आपण काम करतो, काही नाटकात काम करतो, काही सिनियर्स असतात, काही हे.
आता मी आणि मोहन जोशी काकांनी पण एका सिरियलमध्ये समजा काम केलं तर ते सहकार, पण काय काम करतो तो. करेक्ट. काही फार काम आम्ही एकत्र केलं नाहीये ना, पण काय काम करतो. विक्रम गोखले काका होता, मोहन गोखले होता, काय आहे. त्यामुळे मला प्रत्येकाकडनं काहीतरी चांगलं मिळालंच आहे. आवडती महिला सहकलाकार? मुक्ता बर्वे, जिच्याबरोबर काम करताना मला अतिशय आनंद होतो. काम तिला येतं. दुसरं रसिका जोशी, आता ती नाही, बरं. पण रसिका होती की जिच्याबरोबर काम करताना फार मजा यायची. कारण एकतर आम्हाला एकमेकांचं काम येत होतं की हा काय करणार आहे पुढे आणि ह्याच्या पुढची रिॲक्शन काय असेल, ही गोष्ट मला फार फार आवडते. आणि बाकी काही कोणी वाईट नाहीच आहेत ना. चांगलं काम करणाऱ्या नट्या डेफिनेटली आपल्याकडे आहेत. जसं निर्मिती सावंत ताई आहे. निर्मिती ताई बरोबर काम करताना असं वाटतं, अरे क्या बात आहे, की तिच्या कामाचा आवाका, तिची समज, या गोष्टी फार मस्त आहेत. त्यामुळे आणि मी खरं सांगू का, मला सगळ्या सहकलाकारांनी खूप समजून घेतलंय, सांभाळून घेतलंय. त्यामुळे पण ही 2-3 नावं प्रकर्षाने की ज्यांचं काम बघताना, त्यांच्याबरोबर काम करताना आनंद मिळतो. विनोदी भूमिका साकारताना सर्वोत्कृष्ट टायमिंग कोणाचं वाटतं? सतीश सारे. शेवटचे 2 प्रश्न घेऊयात सर आपण. जुनी भूमिका की नवी संधी? नवी संधी. एका शब्दात तुमचा आजवरचा प्रवास? आनंद. नक्कीच. सो नमस्कार, मी अजिंक्य भावे. इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण आनंद इंगळे यांच्याशी संवाद साधला. मी आनंद सरांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले. पुढच्या पिढीला काही संदेश दिले की जे की त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आनंद सर, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. मनापासून तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमचा हा कार्यक्रम, तुमचा हा पॉडकास्ट उत्तरोत्तर अजून लोकप्रिय होत जाओ, लोकांपर्यंत पोहोचो आणि तुम्ही जास्तीत जास्त समाजामधल्या वेगवेगळ्या कलाकारांना, वेगवेगळ्या काम करणाऱ्या मंडळींना त्यांचे विचार लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोचावेत, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्कीच नक्कीच सर, धन्यवाद. धन्यवाद. आजचा संवाद हा खरोखरच रुचकर आणि प्रेरणादायी होता. आनंद इंगळे यांनी आपल्या अभिनय प्रवासातून रंगभूमी, चित्रपट, टीव्ही आणि वेगवेगळ्या पात्रांमध्ये काम करताना आलेले अनुभव आपल्याला शेअर केले. त्याचबरोबर भूमिकांमध्ये असलेला त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा अनुभव, विचार या सगळ्यांसाठी नवीन पिढीला देखील काही प्रेरणादायी गोष्टी ठरतील अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या. यात काहीच शंका नाही. नवीन येणाऱ्या कलाकारांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे देखील त्यांनी आज आपल्याला सांगितलं. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लवकरच आणखीन एका प्रेरणादायी कलाकारासोबत तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला येऊ. तोपर्यंत इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्ट सिरीजला फॉलो करत राहा. स्टे ट्यून. थँक्यू.